विचारनिष्ठ जीवन होतं आणि वेदांताबद्दलची निष्ठा ज्याच्या अंतःकरणामध्ये अबाधित राहिली तो परमात्मा भिन्न राहूच शकत नाही असा नियम असल्यामुळे महाराजांची परमात्मरूपता आणि महाराजांचं एकूणच जीवन आपल्या सर्वांच्या समोर आदर्श रूपानं उभं राहिलेलं आहे. तो आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा आणि तसंच संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा याच्याकरता रोज ज्ञानेश्वरी गाथा थोडा वेळ आपण वाचावी. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो. माणसाच्या जीवनाच्या कृतार्थतेला फार लागत नाही. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथान, 5 मिनटं रामकृष्ण हरी भजन संपलं. याच्या पलीकडे काहीच लागत नाही. मी फक्त 15 मिनिटाची भाषा करतोय. उरलेले 23 तास 45 मिनटं तुमच्याच मालकीचे आहेत. मी फक्त 15 मिनिटाची भाषा करतोय. 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचा. लोक म्हणतात वाचतो हो, कळत नाही. आणि कुणाला कळली? कुणालाच कळली नाही तरी वाचायची असते. आईचं स्वरूप लेकराला कधीच कळत नाही तरी ते जसं झटे देत राहतं आणि जसं त्याला दूध मिळतं ना तसं ज्ञानेश्वरीच्या शब्दांना, तुकोबारायांच्या अक्षरांना आपण नित्य नियमानं झटे देत राहायचं. कधी ना कधीतरी त्याच्यातून ब्रह्मामृत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो, थोडा वेळ वाचा. 10 ओव्या वाचा, 2 अभंग वाचा. फार वेळ लागत नाही हो, फार वेळ लागत नाही. नाही त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा 5 मिनटं ज्ञानेश्वरीला द्या ना. 10 ओव्या नियमानं वाचा. तुम्हाला समजो न समजो, आम्हाला तरी कुठं समजतायत म्हणून आम्ही प्रवचन कीर्तन करत असलो तरी समजत नाहीच, पण श्रद्धेनं वाचायचं असतं, शरण जायचं असतं, कुशीत शिरायचं असतं. तेवढंच आपण माऊलींच्या बाबतीत, तुकोबारायांच्या संतांच्या बाबतीत करायचं असतं. तेवढं आपण नियमानं करा अशी सर्वांना नम्रतापूर्वक प्रार्थना आहे. चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना आहे. सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, कामावरून घरी आल्यावर वाचा, रात्री झोपताना वाचा, अंथरुणावर पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. तुमच्या पाया पडतो मी, ज्ञानेश्वरी वाचा, महाराज गाथा वाचा. याच्याशिवाय आपल्याला तारणारं या जगात दुसरं कोणी नाही. बरं कोणी नाही. आपलं कल्याणाची तळमळ अंतःकरणामध्ये ठेवणारं ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय दुसरं या पृथ्वीच्या पाठीवर कोणीही नाही. लिहून घ्या माझ्याकडून. काळ्या दगडावरची नुसती नाही, पांढऱ्या ऑइल पेंटनं मारलेली रेषा. ज्ञानेश्वरी शिवाय जीवनाचं कल्याण नाही. तुकोबारायांच्या अक्षराशिवाय जीवनाचं कल्याण नाही, हे लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा पाया पडून विनंती करतो, वेळ हातातून निघून जाईल महाराज आणि नंतर घरात ज्ञानेश्वरी असूनही आपण नरकात पडू. हे चांगलं नाही. बरं चांगलं नाही. मी पाया पडतो तुमच्या. रोज 5 मिनटं वाचा हो, 5 मिनटं वाचा, 10 मिनटं वाचा. थोडा वेळ द्या, पण ज्ञानेश्वरी गाथ्याकरता वेळ द्या. रामकृष्ण हरी म्हणायला किती वेळ लागतो? 6च अक्षर आहेत हो, 3च शब्द आहेत. राम कृष्ण हरी. किती वेळ लागतो मला सांगा बरं? एक 5-10 मिनिट शांत चित्तानं अंथरुणावर बसून रामकृष्ण हरी म्हणलं, केवढा मोठा लाभ आहे त्याचा, हे लक्षात घ्या. संतांनी सोपी साधनं आपल्या हातात दिली महाराज, तेवढा विचार करा. आपल्याला सर्वांना नम्रतापूर्वक प्रार्थना आहे, पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे, आपल्याला ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची कृपा संपादन करता यावी. याच्यात जीवनाचं महत्त्व आहे, याच्यातच जीवनाची कृतार्थता आहे. तशी ज्ञानेश्वरी गाथा वाचण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावं याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, तीर्थस्वरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या, गायक वादक मंडळींच्या, सर्व श्रोत्यांच्या, गुणीजनांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.